दर्शक हो, मित्र हो आणि श्रोते हो, मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. पंढरपूरचे संगणक क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणारे आमचे सन्मित्र माननीय श्री राजेश विभूते सर यांच्याशी. विभूते सर, सिलिकॉन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुमचा अनुभव मोठा आहे, 25 वर्षांचा आहे. मग या अनुभवामध्ये तुम्हाला खूप गोष्टी अनुभवाला मिळाल्या, खूप टप्पे तुम्ही पार पडले, काही चढ उतार पाहिले आहेत. मग आता संगणक शिक्षण क्षेत्रामध्ये काही नवीन उद्योजक येत आहेत, काही मुले येत आहेत, काही शिक्षक येत आहेत. तर यांच्यासाठी तुमचा सल्ला किंवा तुमचं मार्गदर्शन काय असेल? रवीजी, तुम्ही म्हणता ती एकदम गोष्ट खरी आहे. एखादं मिळणारं यश असतं ते इतक्या सहजही मिळत नाही. याच्यामध्ये खूप मोठी तपश्चर्या असते. या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये आम्ही सुद्धा वेगळ्या प्रकारच्या या अनुभवातून गेलो. आणि हे जे काय अनुभव आहेत, हे जे नवीन येणारे उद्योजक आहेत, आमचे या क्षेत्रामध्ये घातलेले आमचे जे काही तरुण मित्र असतील, त्यांच्याशी शेअर करणे माझं मी कर्तव्य समजतो. खरं म्हटलं अगदी बरोबर आहे, कारण आपला अनुभव त्यांना आपण शेअर केलाच पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्या व्यवसायामध्ये या, तुमचं ध्येय स्पष्ट पाहिजे. हो हो हो, अगदी महत्त्वाचं. तुमचं ध्येय स्पष्ट पाहिजे. संगणक क्षेत्रामध्ये येताना केवळ पैसा मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता, जर विद्यार्थ्यांचं जीवन बदलायची जर तुमची तळमळ असेल, एक चांगला प्रामाणिक उद्देश ठेवून जर तुम्ही या क्षेत्रामध्ये आला, तरच तुमचं काम दीर्घकाळ चालतं. नाहीतर काळाच्या ओघामध्ये कितीतरी संस्था आल्या, कितीतरी संस्था सुरू झाल्या आणि बंद पडल्या. नफा हा आपोआप येत राहतो, पण कधी जेव्हा तुम्ही गुणवत्तेशी तडजोड करत नाही त्यावेळेस. तर त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड न करणं एक सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणूया की जी गोष्ट आहे की ज्या नवीन पिढीने स्वीकारली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाशी नियमित अपडेट राहिलं पाहिजे. हे क्षेत्र खूप वेगानं बदलत असतं, बदलत आहे. आज जो कोर्स लोकप्रिय आहे, उद्या तो जुना होऊ शकतो. त्यामुळे स्वतः शिकत राहणं, नवीन नवीन अभ्यासक्रम आणणं हे कधी थांबवता कामा नये. तिसरी गोष्ट, विद्यार्थी हा केंद्रबिंदू असू द्या. एखादी संस्था कधी मोठी होते, जर त्या संस्थेमधला विद्यार्थी मोठा होतो. त्यामुळे जर तुम्ही विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काम करत राहिलात, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत राहिलात, तर तुमच्या संस्थेमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा तुमचा ब्रँड अँबॅसेडर असतो. अगदी बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये वेगळं काही मार्केटिंग करायची गरज भासत नाही. जर तुमचं काम चांगलं असेल, जर तुमची सेवा चांगली असेल, तर तुमच्या संस्थेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा इनडायरेक्टली तुमच्या संस्थेसाठीच काम करत राहतो. तर त्यामुळं या नवीन उद्योजकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम केलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही चांगल्या संस्थांशी संलग्न राहा. कारण आज आम्ही MKCL असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल, महाराष्ट्र राज्य परिषद यासारख्या प्रतिष्ठित संस्थांबरोबर संलग्न आहोत. तर त्यामुळे तुमच्या संस्थेला समाजामध्ये एक विश्वासार्हता प्राप्त होते, प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही चांगल्या संस्थांशी संलग्न असणं हे खूप महत्त्वाचं आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, मॅन इज नोन बाय कंपनी ही किप्स. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमची संलग्नता कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर आहे, व्यक्ती संस्था, याच्यावरनं तुमची बाजारामध्ये ओळख निर्माण होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाशी तुमची जी काही नाळ आहे ती तुमची जोडलेली असते, कायम जोडलेली असते पाहिजे. कारण व्यवसाय आणि समाजसेवा या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत, एकच आहेत.
ज्यावेळेस तुम्ही समाजासाठी काम करता त्यावेळेस समाज सुद्धा तुमच्या पाठीशी उभं राहतो. हे मी माझ्या 25 वर्षाच्या व्यवसायामध्ये बऱ्याच वेळेला अनुभवलेलं आहे. तर त्यामुळं या नवीन पिढीनं समाजाची आपली असलेली नाळ किंवा जी काय बांधिलकी आहे ती जोपासूनच या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, स्वतःचं नाव करायचं आहे, त्यांनी व्यवसाय करताना पैसे हे तर मिळणारच आहेत. अगदी. परंतु ज्यांच्यासाठी आपण व्यवसाय करतोय म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी हे केंद्रबिंदू मानून त्यांना शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर हे झपाट्यानं तंत्रज्ञान बदलणारं जे आहे ते तंत्रज्ञान वारंवार आत्मसात केलं पाहिजे. अगदी. नवनवीन सुविधा विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिले पाहिजेत आणि सामाजिक बांधिलकी सामाजिक नाळ म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. आणि हे सर्व करताना आपला व्यवसाय उत्कर्ष नक्कीच होणार आहे असं तुमचं स्वतःचं एक मत आहे आणि तुमचा स्वतःचा अनुभव पण आहे. अगदी. खूप छान सर, खूप छान माहिती दिली, धन्यवाद. आता तुमचं प्रत्येक पाऊल होणार आणखी हलकं, स्टायलिश आणि स्मार्ट. साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आला आहे स्पोर्ट्स, रनिंग, वॉकिंग, जिम, कॅज्युअल, ट्रेकिंग आणि स्कूल शूजचे सुपर प्रीमियम कलेक्शन. येथील शूजची वैशिष्ट्ये उत्कृष्ट कुशनिंग, मजबूत सोल, ट्रेंडी कलर्स, जबरदस्त फिट आणि दिवसभर कम्फर्ट. प्रत्येक वयोगटातील पुरुष, महिला आणि मुलांचे भन्नाट मॉडेल्स उपलब्ध. तुमच्या स्टाईलला आणि बजेटला फिट बसणारा परफेक्ट शूज. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला आणि अनुभव घ्या कम्फर्ट, स्टाईल्स आणि ड्युरेबिलिटीचा अनोखा संगम.